पंचांचा फिंगर अप. पहिली सफलता, पहिला धक्का, 0 धावसंख्या जय भोलेनाथ कुस्तीवली टीमला. क्या बात आहे, अप्रतिम. आपण पाहतो ज्या ठिकाणी पहिला चेंडू सुरेख फेकला, क्षेत्ररक्षण लाजवाब राहिला. मंगळवीर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होता. डायरेक्ट हिटचा निशाणा लगावला आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी रनआउटचा शिकार ठरला. पहिला झटका लागला आपण पाहतोय. जय भोलेनाथ कुस्ती टीमला 0 धावसंख्येवरती. स्ट्राईक काउंटवरती दिलीप भगत. इथून अपेक्षा वाढल्या असतील. 3 षटकांचा सामना. समोर राशीदची सेना आणि त्या सेनेसमोर जर का चांगला खेळ करायचा असेल तर या 3 षटकामध्ये चांगली धावसंख्या उभी करावी लागेल. अतिशय वेगवान चेंडूची सफर. मैदानाच्या आतमध्ये जल्लोष कावून या. दिलीप भगतची निर्णायक क्षणाला बिग विकेट मैदानाच्या बाहेर आणि सलगचा दुसरा विकेट. यावेळेस मात्र आपण पाहतोय कुस्ती टीमला हा दुसरा धक्का. आज कुठे का होईना दिलीप भगत मात्र स्वतःवरती नाराज असेल. ज्या रीतीने आजच्या रात्रीमध्ये खेळ राहिलाय, एकाही मॅच मध्ये चांगली बॅटिंग राहिली नाही. या फक्त गराडा संघाच्या विरुद्ध 2 झेल सोडले होते, त्यानंतर मात्र फिनिशिंग टच दिला होता आणि तिथून मात्र हा संघ अद्यापर्यंत फार चांगला खेळ. त्या ठिकाणी महेशचं रनआउटचं विकेट आणि तिथून मात्र पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेलाय. जे महेशनं आजच्या रात्रीमध्ये फार चांगली बॅटिंग केली होत्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुशल टीमचा एक स्टायलिश खेळाडू सँडीला आपण पाहतोय ऑनर स्ट्राईक वरती. इथून स्वतःवरती विश्वास ठेवून जिम्मेदारीनं आणि एक चांगली इनिंग मैदानाच्या आतमध्ये सादर करावं लागेल. गोलंदाज प्रभाकर पूर्णपणे आपल्या बोटाच्या जोरावरती इम्प्रेस करत असताना पुन्हा एकदा अपील पंचाने अपील उचलून धरल्या. फिंगर अप. सलग 3 चेंडूवरती 3 सफलता. त्यामध्ये पहिल्या चेंडूवरती सांगी गेश आणि इथून 2 सफलता गोलंदाज नावावरती आणि कमालीची आणि कमबॅकिंग गोलंदाजी आल्या पावली माघारी फलंदाज बाद होईल. सँडी कैर आपण पाहतोय. अप्रतिम आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाज प्रभाकरचा. ज्या रीतीने गोलंदाजी केली जाते अक्षरशः कुशल टीमला मात्र पूर्णपणे बॅकफुटला फेकले गेलाय. इथून मात्र साजेदारी रचली जाईल का? जिम्मेदारीने खेळ करणं फार महत्वाचं राहील. समोर नवीन फलंदाज आपण पाहतोय तब्बल 5व्या क्रमांकावरती समीर भगत. डाव सावरेल का हा देखील पाहावं लागेल. डाव सावरणं तेवढंच गरजेचं राहील. ज्या ठिकाणी 3 फलंदाज स्वस्तात बाद झाल्या. पहिल्या चेंडूवरती रनआउटची विकेट आणि तिथून मात्र पूर्णपणे बॅकफुटला फेकले गेले आपण पाहतोय. गोलंदाज यावेळेस मात्र पूर्णपणे हवी होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा आनंद कार्पेंटर पटका जरूर सजवलाय तोपर्यंत डायरेक्ट हिट. यावेळेस मात्र थोडस खराब फेकी आपण पाहतोय. मिळाले एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का मात्र पाहावं लागेल. एकाच धावेवरती मात्र समाधान आपण पाहतोय आणि एका धावेनं डावाची सुरुवात होईल. तब्बल 4थ्या चेंडूची प्रतीक्षा करावी लागली गेली आहे आणि त्यानंतर एक सिंगल धाव आपण पाहतोय. धावपल करती लागली गेली आहे आणि त्यामध्ये 3 सफलता प्राप्त केल्यात गोलंदाज प्रभाकरला आपण पाहतोय. अतिशय इम्प्रेस केले आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. ज्या अनुषंगाने समोर कुशली टीमला आपण पाहतोय जर का या 3 षटकामध्ये 30 धावा जरी बनवल्या तरी देखील एक चांगलं टोटल पाहायला मिळेल. मात्र त्यासाठी प्रयत्न किती केले जातील पाहावे लागेल. इथून मात्र पंच आमच्याकडे वळाले. लाईन खराब या आणि इथून मिळेल अतिरिक्त धावेनं संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल 2 अंकावरती. इथून संघर्ष निश्चित स्वरूपात केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. यात मात्र शंका नाही. या ज्या अनुषंगाने आपण पाहिलं गेलं या षटकातील 4 चेंडू फार चांगली गोलंदाजी मात्र हात लाईन थोडीशी खराब आणि त्यानंतर एक अतिरिक्त धाव. समोर फलंदाज आपण पाहिला गेला अनिल खैर. इथून मात्र चांगला खेळ करेल का हे देखील पाहावं लागेल.
अतिशय सुंदर फटका सजवला एक्स्ट्रा कव्हर मधून. गॅप भरपूर मोठी आहे. विरुद्ध दिशेनं मंगळवीरला आपण पाहतोय. प्रयत्न लाजवाब आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला गेला आणि तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाव्याने संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेली 4 अंकावरती. या ठिकाणी ज्या रीतीने धावसंख्या बनवली जाते तशी धावसंख्या जर का महेश आणि दिलीप या 2 फलंदाजांना बॅटिंग केली असते, डबल सिंगलला प्राधान्य दिलं असता तर यावेळेस मात्र थोडासा का होईना कुशली संघ मात्र वरचढ ठरला असता. मात्र तसं घडलं नाही मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र टॅपिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता आणि आपण जर का पहिल्या पंच आम्हाला सांगत असताना षटक क्रमांक पहिलेच संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जे भोलेनाथ कुशली टीमची धावसंख्या 4 धावा आपण पाहतोय 3 गडी बाद असताना. चला स्पीडअप घ्यायचंय तामसे संघ. आपल्याला 2 षटकं मात्र 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. एक षटक फेकण्यासाठी आपण 6 मिनिटाचा वेळ मात्र खर्च केलाय. इथून हे षटक आपल्याला 4 मिनिटांमध्ये खर्च करावं लागेल. म्हणजे इथून कोणत्याही प्रकारची टीम मिटिंग मात्र जर का घेतल्या तर त्यामध्ये जास्त वेळ खर्च झाला तर अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल आणि त्यासाठी मात्र इथून वेळेला महत्व देणं फार महत्वाचं राहील. आपण पाहतोय गोलंदाज राशीदला आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू वेगवान तेज सरळ चेंडू फेकला गेला अवे फ्रॉम द बॉडे. चेंडूची सफर राहिली आणि इथून मात्र पहिला चेंडू डॉट. समोर समीर भगत स्वतःला मात्र इथं सिद्ध करावं लागेल कारण ज्या रीतीने संकटामध्ये सापडलाय जे भोलेनाथ कुशली टीम आणि इथून जर का सावरायचं असेल तर चांगला खेळ करणं इथून अपेक्षित असेल. मात्र तसं घडत नाही. गोलंदाजीचे दमखम मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना राजसिद्धला आपण पाहतोय ज्या अनुषंगाने पहिलं षटक फेकला प्रभाकरनं पूर्णपणे इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिल्या. त्यामध्ये धावा खर्च केल्या 4 आणि 3 सफलता. 2 त्याच्या नावावरती राहिल्या. एक सांघिक यश पहिला आपण पाहिलं होता आणि तिथून मात्र पूर्णपणे वरच ठरत असताना पुन्हा एकदा मात्र वेगवान चेंडू सफर बॅटची थोडीशी हलकीशी कडा आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकाफेकी चालू आहे आणि मिळेल फक्त एक सिंगल धाव आणि एका धाबेनं संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिले गेले हळूवार पद्धतीने पुढे सरकत असताना 5 अंकावरती. इथून मात्र 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. समोर राजशीद सारखा एक आव्हान असताना देखील मात्र प्रयत्न करावे लागतील. अनिल खैरला आपण पाहतोय समोर अतिशय दांडगा अनुभव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. मात्र तो अनुभव यावेळी सिद्ध करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. ज्या रीतीने जय भोलेनाथ कुशली संघ थोडासा का होईना मात्र बॅकफुटला फेकला गेलाय. इथून प्रयत्न केले जातील का की गोलंदाज पुन्हा एकदा आपली दहशत मैदानाच्या आतमध्ये कायम टिकून ठेवेल हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा मात्र वेगवान चेंडूची सफर पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत राहिला आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता कमालीच्या आणि कमबॅकिंग गोलंदाजी कारण आमच्या टीमनं केलेल्या अद्यापर्यंत फार चांगला खेळ आपण पाहतोय. कारण विकेटसाठी मात्र चेंडू फेकले जात नाही. ज्या रीतीने चेंडू डॉट फेकतात आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांबची सफर आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडू आपण पाहिलेत. यावेळेस मात्र एक सिंगलचा प्रयत्न दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि लगेच सिंगलला डबल मध्ये यावेळेस मात्र कन्वर्ट केलं आणि या 2 धावा आपण पाहतोय. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय कारण गोलंदाजी तेवढी चांगली आहे जे वाघोबा तामसे टीमच्या माध्यमातून आणि त्यासाठी आपण प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातील का हे देखील पाहावं लागेल. 5 चेंडू फेकले नाही फक्त 3 धावा खर्च केल्यात म्हणजे फार चांगली गोलंदाजी आणि अंतिम चेंडू समोर अनिल खैरला आपण पाहतोय. फुटवरचा वापर मात्र यावेळेस पाहावं लागेल. बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही मात्र विकेट किपरला बेट करून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत एक रिस्की धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली आणि 2 षटकांचा खेळ यावेळेस मात्र समाप्त होईल आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या अतिशय नाजूक स्थितीमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा. करणं देखील फार महत्वाचं राहील. आपण पाहतो ज्या अनुषंगाने 2 षटकं फेकलेत आणि धावा खर्च केलेत 8 धावा
आणि इथून अंतिम षटकामध्ये अटॅकिंग मोड मध्ये बॅटिंग करावं लागेल जे गोलंदाज कुशल टीमला. गोलंदाज आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये मोहित अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांबची सफर आणि इथून मात्र थोडासा आउट स्विंग पाया मिळाला आणि पंच सांगत असताना की डॉट चेंडू सांगता जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकलेत या इनिंग मध्ये आपण पाहतोय आणि त्या कारणास्तव कमी धावसंख्येपर्यंत रोखलंय जे गोलंदाज कुशल टीमला. पुन्हा एकदा फुटवरचा वापर आनंद कार्पेटने पटका सजवला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. मंगळवीरला पाहतो बॅकअप सुंदर पैकी पाहावं लागेल अचूक, मात्र थोडंसं आउटफील्डनं साथ दिले नाही या आणि तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. कारण अद्यापर्यंत कुशल टीमनं केलेला आपण पाहतोय खेळ जर का पाहिला गेला डबल सिंगलला प्राधान्य देत असताना अनिल खैर आणि त्याला साथ दिल्या समीर भगत या 2 फलंदाजाच्या माध्यमातून. कारण त्यांना माहिती आहे मोठे पटके येत नाही या डबल सिंगलला धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न, एक सन्मानजनक धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला जातो मैदानाच्या आतमध्ये. मात्र एखादा मोठ्या फटक्याची मोहर लावली जाईल का यावेळेस मात्र पाहावं लागेल. फटका सजवलाय जबरदस्त आणि या इनिंग मधला हा पहिला बिग हिट दमदार षटकार. पाहतोय यावेळेस ऑन स्क्रीन वरती चेक केले जाईल चेंडू सीमापार षटकार गेलाय की चौकार आहे. निश्चित स्वरूपात डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती चेक केले जाईल सायब्रेजच्या माध्यमातून. आपण पाहतो टेक्निकल रूम मध्ये निश्चित स्वरूपात 6 धावा मिळतील या चेंडूवरती. फ्लॅट 6 आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू सीमापार होताना आपण पाहिलाय. या ठिकाणी तुमचे 12th मॅन आहेत त्यांना मात्र सर्व छायाचित्रीकरण सायब्रेजच्या माध्यमातून ऑन स्क्रीन वरती दाखवलं जात आहे. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही या अनुषंगानं आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती चेक केला जाऊया मॅचच्या दिशेनं. या 6 धावा कुठे का होईना थोडासा बळ देऊन जातील कुशल टीमला. आपण पाहतोय पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका मात्र स्वतःच्या पालतरीमध्ये अडवला गेला गोलंदाजांना आणि तोपर्यंत डॉट चेंडू सांगता पहिल्या पूर्वार्धातील आपण जर का पाहिलं गेलं उर्वरित अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. संघाची टोटल धावसंख्या 16 धावा आपण पाहतोय. या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका लगावला जाईल का हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा फुटवरचा वापर जबरदस्त फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात द्या आणि यावेळेस टिपला जाईल जेल संपेल फलंदाज अनिल खैरचा खेळ. अप्रतिम आपण पाहतोय शेवटच्या मुवमेंटला का होईना मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला अनिल खैरला. मात्र आपण पाहतो नवीन फलंदाज अशोक वाघ यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये अंतिम चेंडू फेस करण्यासाठी या अंतिम चेंडूवरती किती धावसंख्येचा आकडा आपल्याला पाहायला मिळेल आणि या चेंडूच्या अखेरीस टार्गेट सेट केले जाईल. अतिशय सुंदर फटका जरूर सजवला तोपर्यंत एक सिंगल तर कम्प्लीट. चेंडूकडे क्षेत्ररक्षण राशीद कोणत्या प्रकारची चुकी नसणाऱ्या पैकी थोडीशी खराब, मात्र बॅकअप साठी कोणी नाही या आणि या नशिबाच्या धावा भरपूर काय सांगून जातील. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चौथीचा प्रयत्न यावेळेस पाहावं लागेल. पंच आम्हाला सांगतील फलंदाज बाद होईल. धावा मिळतील 3 आणि या 3 धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिले गेल्या 19 धावा सन्मानजनक धावसंख्या जरूर बनवल्या. उत्तरार्धामध्ये 18 चेंडू आणि कंपल्सरी 20 धावसंख्येची गरज असेल. तर चला दोन्ही ऑफिशियल आपली जागा मात्र घ्यायची. आपण पाहतोय उद्या शो मॅच असेल. जर का आपण जर का उद्या लवकर आलात तर शो मॅच आपल्याला पाहायला मिळेल असं आयोजक आपण आम्हाला सांगतात. उद्या जर का तुम्ही आल्या तर नक्कीच शो मॅच खेळवली जाईल. मात्र त्यासाठी उद्या तुम्हाला यावं लागेल. जर का पहिली शो मॅच खेळायची असेल तर त्यासाठी लवकर यावं लागेल असं आयोजक आम्हाला सांगतात. अन्यथा शो मॅच खेळवली जाणार नाहीये. चला स्पीडअप घ्यायचं. फलंदाजी करणाऱ्या टीमला विनंती असेल की आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. आपण पाहतोय
18 चेंडू आणि 20 धावसंख्येची मात्र गरज असेल. लक्ष छोटं ठेवलंय जरूर, मात्र त्यासाठी प्रयत्न किती केले जातील कुशलीच्या टीमच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. ज्या ठिकाणी आम्ही पहिल्या दिवसामध्ये सामना पाहिला होता आपण पाहतोय 17 धाबेची गरज असताना मात्र अंतिम षटकामध्ये 11 धाबेची गरज होती आणि त्या ठिकाणी मात्र सामना जिंकला होता वाजापूर 3D टीमना. आणि आपण पाहतोय जशाच तसं उत्तर दिलं होतं मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळेस देखील सामना तशाच रीतीनं आपण पाहिला होता. पहिल्या दिवसामध्ये अंतिम सामना पाहिला होता त्या ठिकाणी 17 धाबेची गरज होती 3 षटकामध्ये आणि सामना अंतिम 6 चेंडूपर्यंत आला होता. आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं सामना जिंकला होता पण पाहतो वाजापूर 3D टीमला. आणि इथून पाहावं लागेल 18 चेंडूमध्ये 20 धाबा वाचवल्या जातील का गोलंदाजी करत असताना जे भोलेनाथ कुशली टीमच्या माध्यमातून की बॅटिंग करत असताना या 20 धाबा एकतर्फी जे वाघोबा तामसईच्या माध्यमातून बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मंगळवीर आणि त्याला साथीला आपण पाहतोय राजशीद. यावेळेस मात्र कुठे का होईना रणनीती वेगळी आखली आहे, कारण सातत्याने प्रभाकरला आपण सलामीसाठी पाहत असतो. मात्र आज रणनीती वेगळी आखल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय समोर कुशली संघ आहे आणि त्या संघाच्या अगेन्स्ट कशा रीतीने रणनीती आखली जाईल हे देखील पाहावे लागेल. कारण आज आपण जर का पाहिल्या गेला ज्या रीतीने लहान दामणी संघ परास्त झाला या स्पर्धेमध्ये आज कुठे का होईना मात्र त्यांना झोप लागणार नाही. ज्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये रणनीती आखली, कारण आज आपण पाहिलं सातत्याने आपण दामणी टीमच्या माध्यमातून सलामीसाठी भरत बसमा सुरेश उघड्याला आपण पाहत असतो. मात्र आज रणनीती वेगळी आखली आणि आज त्या कारणास्तव थोडासा निर्णय चुकला आणि तिथून मात्र सामना परास्त झाला. आपण पाहतो लहान दामणी संघ आज प्रेक्षकांनी मात्र भागीत केलं होतं की आज मात्र लहान दामणी संघ सुपर 6 मध्ये जाईल, मात्र त्यांचं स्वप्न ते अपूर्ण राहिलं आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. आणि अद्यापर्यंत आपण पाहिलं सुपर 12 मध्ये आजच्या दिवस रात्रीतील पहिला संघ रानसई राहिला आहे. मात्र यामधून कोणता संघ त्यांच्या अगेन्स्ट लढेल त्यासाठी लढाई पटका जरूर सुंदर सजवलाय आणि चेंडू जाईल एक टप्पा घेत गोलंदाजाचं स्वागत करेल या चौकारानं आणि आलेला दमदार चौकार. अगोदरच कमी धावा आणि जर का मोठे फटके आल्या तर सामना एकतर्फी व्हायला मात्र टाइम लागणार नाही. या गोलंदाज दिल्ली बघत इथून कमबॅक करून देईल का कुशली टीमला देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा वेगवान चेंडूची सफार आणि इथून बॅटची लिडिंग घ्यायची जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये चौकार आला आणि त्यानंतर प्रत्युत्तर फलंदाज बाद होईल मंगळवीर. पहिल्या झटक्या लागल्या आपण पाहतोय जे वाघोबा तामसर टीमला एकच षटकानंतर आपल्याला पाण्याची पूर्तता केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. आपण फक्त पाहतोय 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय तर जायचं लवकर पाणी घेऊन बघा. जाऊया मॅचच्या दिशेने सामना देखील तेवढाच महत्वाचा आपण पाहतोय. गोलंदाज दिलीप भगत यावेळेस कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी नवीन फलंदाज ऑनर स्ट्राईक वरती प्रभाकरला आपण पाहतोय एक डावखुरी त्याचा विस्फोटक फलंदाज. इथून मात्र कशा रीतीने खेळ करेल जर का या फलंदाजाला रोखला तर चांगला कमबॅक पाहायला मिळेल. फुल टॉस आणि त्यावरती पुरेपूर टॉल उचल चेंडू आउट ऑफ द पार बिग हिट षटकार.
या षटकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 10 या अंकावरती आहे. म्हणजे अर्धा पल्ला पार पडला आपण पाहतो अवघ्या 3 चेंडूमध्ये. इथून मात्र 10 धाब्यांची गरज असेल. मॅच बॉल येणं थोडंसं अवघड असेल कारण चेंडू भरपूर लांब गेला आपण पाहतोय. अंधाराचा सापड असल्या कारणास्तव इथून आपण जर का पाहायला गेल्या नवीन चेंडूची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये सामना फिनिश केला जाईल का हा देखील फार मोठा प्रश्नचिन्ह असेल. आयोजकांचा वेळ वाचवला जाईल का हे देखील पाहणं महत्वाचं राहील. आपण पाहतोय ज्या अनुषंगाने 3 चेंडूमध्ये अवघ्या 10 धावा जमा केल्यात आणि टार्गेट होतं 20 धावसंख्येचा. त्यामध्ये अर्धा पल्ला पार पडलाय आणि इथून या 3 चेंडूमध्ये कमबॅक करेल का दिलीप भगत की पुन्हा एकदा फलंदाज वर्चस्व गाजवेल. मॅच बॉल आले गेले आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण जर का पाहायला गेला चला स्पीडअप घ्यायचं आपण पाहतोय. अद्याप एक मॅच आपल्याला मात्र कव्हर करायची आपण पाहतोय आणि त्यासाठी रानसई संघ मात्र वाट पाहतोय. त्यांच्या अगेन्स्ट कोणताच संघ लढेल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. आपण पाहतोय गोलंदाज दिलीप भगत या वेळेस सज्ज होईल. अतिशय वेगवान चेंडू सफर अपील पंचाने अपील उचलून धरल्या आणि लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद आणि धक्का क्रमांक 2 तामसई टीमला 10 अंकावरती. अप्रतिम आपण पाहतोय पहिल्या चेंडूची चौकार त्यानंतर विकेटचं पतन त्यानंतर षटकार पुन्हा एकदा विकेटचं पतन असं समीकरण राहिलं तर कुशुबली संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करेल यात मात्र शंका नाही. या मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. चौथ्या क्रमांकावरती प्रवीणला आपण पाहतोय चांगला खेळ करणं देखील तेवढंच महत्वाचं असेल. आपण पाहतोय ज्या अनुषंगाने ऍज अ ओपनर म्हणून राशीद अद्यापही स्ट्राईक साठी झगडत असताना नो स्ट्राईक एंडवरती मात्र त्याला स्ट्राईक कितपत दिली जाईल हे देखील पाहावं लागेल. जेवढा काळ जास्त नो स्ट्राईकला राहील तेवढा मात्र फायदा कुशली टीमसाठी आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय आणि तोपर्यंत एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये. या चुका आपल्याला भरपूर मागात पडतील. ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी दुसरीचा प्रयत्न आणि पंच आम्हाला सांगतील की या चेंडूवरती मात्र धावा मिळतील 2 आणि या 2 धाबेनं संघाची टोटल धावसंख्या 12 या अंकावरती आणि इथून मात्र 8 धावसंख्येची गरज असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक एक चुकी आपल्याला भरपूर काय सांगून जाईल. जर का पहिल्याच अटेम्प्ट मध्ये चेंडू उचलून फेकला असता तर रनआउट्स देखील आपल्याला पाहायला मिळाला असतात. मात्र तसं घडलं नाही आणि या 2 धाबा आपण पाहतोय. या षटकातील मात्र अंतिम चेंडू आपण पाहतोय कमबॅक करेल का सामना पुढे घेऊन जाईल का पुन्हा एकदा एकतर्फी सामना पाहायला मिळेल. अद्यापर्यंत 8 धावसंख्येची गरज असेल. गोलंदाज मात्र यावेळी सज्ज होत असताना शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आपण पाहतोय कमालीचा फटका सजवलाय फाईन रिजन मध्ये. चेंडू मात्र यावेळेस थांबायचं नाव घेत नाही आणि चेंडू जाईल सीमा पार 4 धाब्यांसाठी आणि चौकारच्या साहाय्याने षटक क्रमांक पहिले संपेल आणि संघाची टोटल धावसंख्या 16 या आकड्यावरती. प्रतिमा आपण पाहतोय इथून येणारे 12 चेंडू आणि गरज असेल फक्त आणि फक्त 4 धावसंख्येचे म्हणजे अर्धा पल्ला आपण जर का पाहिला गेला एकतर्फी सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र रानसई संघ देखील विचार करत असेल की त्यांच्या अगेन्स्ट कोणता संघ येईल. त्यांना देखील कळून चुकलं असेल. मात्र आमच्या माध्यमातून बागीत करणं थोडंसं अवघड असेल कारण ज्या रीतीनं आपण पाहिला गेला टेनिस क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आपण पाहतोय. 12 चेंडू आणि अद्यापही 4 धावसंख्येची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती समीर आपण पाहतोय या बेस मात्र दुसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केले जात आहे आणि इथून मात्र समोर राशीद सुरुवातीचे 6 चेंडू 9 स्ट्राईकवरती राहिला होता आणि इथून मात्र बॅटची टॉप एज मॅच पलटली जाईल का हा चेंडू आपल्याला सांगून देईल आणि इथून मात्र बिग विकेट मैदानाच्या बाहेर राशीद मात्र बाद होत असताना आपण पाहतोय 16 या अंकावरती हा तिसरा धक्का.
स्पीडअप करायचं आपण पाहतोय. ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती राजची विकेट 0 धावसंख्येवरती मैदान सोडावं लागलेल्या. पुन्हा एकदा मॅच मध्ये रंग भरला जाईल का गोलंदाज समीरच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश शीतल आपण पाहतोय ऑनर स्ट्राईक वरती. कमबॅकिंग गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. जर का 1 ते 2 धाव खर्च केल्या आणि जर त्यापेक्षा कमी केल्या तर अतिउत्तम आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळेल. मात्र तसं घडणार नाही या हे सांगत असताना फलंदाज फटका अप्रतिम सजवलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि तोपर्यंत लगेच 2 धावा यावेळेस कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या 18 अंकावरती आणि आता इथून फक्त 2 धावसंख्येची गरज असेल. सामना पूर्णपणे एकतर्फी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ज्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धामध्ये खराब बॅटिंग राहिली कुशली टीमची आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेलाय. अतिशय वेगवान चेंडूची सफर आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता. जर का 30 जरी धाबा असत्या तरी देखील फायटिंग मात्र दिली असते मैदानाच्या आतमध्ये. मात्र अद्यापही संघर्ष केला जातोय. मात्र हा संघर्ष कितपत थांबवलं जाईल तामसर टीमला हे देखील पाहावं लागेल. या 2 धावा बनवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील तामसर टीमला हे पाहणं अत्यंत गरजेचं राहील. पुन्हा एकदा मात्र सुंदर फटका सजवला आपण पाहतोय आणि इथून थोडेसे आउटफील्ड खराब आणि तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि यावेळेस पाहावं लागेल. सामना मात्र जिंकला जातोय. जे वाघोबा तामसर संघ अभिनंदन. मात्र कॅप्टनने मात्र त्वरित टॉस साठी संपर्क साधत आपण पाहतोय. अप्रतिम खेळ राहिला